हॅलो माय डिअर स्टुडंट्स, कसे आहात सर्वजण? वेलकम बॅक टू आवर चॅनल आपण इंजिनियर्स. पुनश्च एकदा आपल्या सर्वांचं आपण इंजिनियर्स या युट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण घेऊन आलो आहोत की ऑनलाईन रिसोर्सेसचा आपण कशा प्रकारे यूज करून आपण MST मध्ये आपली पर्सेंटाईल इम्प्रूव्ह करण्याचं काम करू शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा हा जमाना मॉडर्न युग आहे. यामध्ये असं कोणीच नाही की ज्याच्याकडे मोबाईल नाहीये. आपण मोबाईलचा उपयोग Instagramच्या रील्स वगैरे स्क्रॉल करण्यासाठी करतो. पण आपण त्याचा यूज आपण आपल्या एज्युकेशनसाठी सुद्धा करू शकतो. हे माहिती असून आपण करत नाही. तर तुम्हाला थोडीशी अशीच एक इम्पोर्टंट माहिती प्रोव्हाईड करण्याचं काम मी करतोय. तर जसं की आपण ऑनलाईन कुठले कुठले रिसोर्सेस आपण वापरून आपण आपलं जे MST-CETचं पर्सेंटेज आहे, जे पर्सेंटाईल आहे ते इम्प्रूव्ह कशाप्रकारे करू शकतो? त्यासाठी कुठले रिसोर्सेस आपण वापरू शकतो, कुठल्या वेबसाईट्स आहेत, कुठले ॲप्स आहेत, याची पूर्ण डिटेल इन्फॉर्मेशन आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूयात. आपण सगळ्यात पहिल्यांदा पाहू की आपल्याकडे कुठल्या कुठल्या प्रकारचे रिसोर्सेस आहेत, की त्या रिसोर्सेसचं इंट्रोडक्शन काय काय आहे. तर बघा, इसेन्शियल टूल्स आहेत, त्याच्यामध्ये आपण त्याचं फ्लेक्झिबिलिटी आहे, त्याच्यामध्ये व्हरायटीज आहेत. जसं की आपण ऑनलाईन रिसोर्सेस पाहू शकतो. हा एक मॉडर्न एक्झामचा एक पार्ट आहे, ज्याच्यामध्ये आपण पाहतो की मॉडर्न काळामध्ये जवळपास सगळ्या गोष्टी कशा ऑनलाईन झालेल्या आहेत. दे प्रोव्हाइड्स They provides wide varieties of materials and flexibility for learning. आपण बघतो की ऑनलाईन मध्ये कसं आपल्याला वेगवेगळ्या व्हरायटी आहेत. आपण जेवढं शोधू तेवढ्या व्हरायटी आहेत, तेवढी फ्लेक्झिबिलिटी आहे. जसं आपल्याला पाहिजे तसं नॉलेज आहे ऑनलाईन. आपण फक्त ते शोधलं पाहिजे आणि त्यानुसार आपण केलं पाहिजे. तर कुठले कुठले टाइप्स आहेत, रिसोर्सेस आहेत, तर आपण ऍप्लिकेशन्स वापरू शकतो किंवा YouTube चॅनल्स वापरू शकतो किंवा आपण ऑनलाईन कोर्सेस घेऊ शकतो. तर बघा, आपण असंही दुसरे कुठलेही ॲप्स किंवा दुसऱ्या YouTubeवरती दुसरं काही बघतो. तर असं बघा, आपण मग आता ॲप्स कुठले तर मोबाईल ॲप्लिकेशन्स फॉर ईझी ॲक्सेस, आणि त्याच्यामध्ये आपण काय प्रॅक्टिस क्वेश्चन्स आहेत, मॉक टेस्ट आहेत किंवा स्टडी मटेरियल्स आहेत, जे काही आपल्याला ॲप्लिकेशन्स आहेत मोबाईलमध्ये त्याच्यावरती भेटू शकते. ते कुठले कुठले आहेत ते आपण खाली पाहणारच आहोत. पण तुम्हाला एक सांगतोय की कुठले कुठले रिसोर्सेस आहेत आपल्याकडे. त्याच्यानंतर आपण पाहिलं YouTube चॅनल्स. YouTube चॅनलवरती फ्री लेक्चर्स असतात विद्यार्थी मित्रांनो. आपल्याला ज्यांना खरंच पेड करायची ऐपत नाहीये, त्यांच्यासाठी YouTube वरती फ्री लेक्चर्स अवेलेबल असतात. याच्यामध्ये ते डिटेलमध्ये एक्सप्लेनेशन वगैरे सगळं देतात. त्याच्यामध्ये टिप्स असतात. ह्याच्यामध्ये फक्त एक आहे की ते आपल्याला मॉक टेस्ट वगैरे YouTube वरती देता येत नाही. त्यासाठी आपल्याला ऑनलाईन कोर्स एखादा खरेदी करावा लागेल किंवा जर तसं एखादं असेल, जसं की एखाद्याची मेंबरशिप वगैरे घेऊन किंवा एखाद्या फ्रेंडच्या रिसोर्स घेऊन किंवा आपण तसे मॉक टेस्ट सुद्धा देऊ शकतो. मॉक टेस्ट विद्यार्थी मित्रांनो खूप इम्पॉर्टंट असतात. आपण जे काही अभ्यास केलाय, त्याचे आपण जे काही नॉलेज आपल्याकडे आहे, ते कितपत आपल्याला येतंय हे टेस्ट करण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो मॉक टेस्ट दिल्याच पाहिजेत. आता बेस्ट ॲप कुठले कुठले आहेत? आता हे बऱ्याच जणांना हे माहिती असतील, बायजूस, अनअकॅडमी, टॉपर्स, हे ॲप आपण ऑलरेडी यूज करत असतो. बायजूसमध्ये काय असतं तर विद्यार्थी मित्रांनो, ते तुम्हाला लेक्चर्स प्रोव्हाईड करतात. व्हिडिओ लेक्चर्स असतात, त्याच्यामध्ये क्विज असतात, मॉक टेस्ट असतात. अशा प्रकारचं एक सुंदर असं बायजूसचं पण ॲप आहे. अनअकॅडमीचं पण तसंच आहे विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यामध्ये लाईव्ह लेक्चर्स होतात, टॉपिक वाईज व्हिडिओ असतात, लेसन्स असतात, क्विज असतात. आणि टॉपर्स हे कसं आहे बघा, पर्सनल आहे. हे कसं आहे म्हणजे तुमची स्ट्रेंथ काय आहे, तुमचे विकनेस कुठे आहेत, हे तुम्हाला या टॉपर्स वरनं कळतं की तुमची खरंच लायकी काय आहे. मग तुम्हाला तिथून 0 to 100 कसं न्यायचं काम या टॉपर वरती होतं, की तुम्हाला कुठल्या प्रकारचं नॉलेज देणं, तुमच्याकडून कुठल्या प्रकारचं वर्किंग करून घेतलं पाहिजे, हे इम्पॉर्टंट आहे. तसं बघा, हे फ्री ॲप आहे. त्याचं आपण काय, हे युडो ग्रो रिल्ला, हे थोडंसं प्रोनाउन्सिएशन आहे. याच्यामध्ये आपण पाहू शकतो की याच्यामध्ये काय आपल्याला फ्री मॉक टेस्ट आहेत. जसं की तुम्हाला मग म्हटलं की मॉक टेस्ट इम्पॉर्टंट आहे, तर तुम्ही हे ॲप यूज करू शकता. याच्यामध्ये तुम्हाला फ्री मॉक टेस्ट आहेत, प्रॅक्टिस क्वेश्चन्स आहेत आणि प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर्स आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, हे करणं म्हणजे एक इम्पॉर्टंट असतं की प्रिव्हियस इयर मध्ये कुठल्या क्वेश्चन वरती किंवा कुठल्या टॉपिक वरती जास्त क्वेश्चन्स विचारले आहेत. मी याच्या अगोदर पण आपल्या चॅनलवरती टॉपिक वाईज वेटेज, कुठल्या टॉपिकला किती वेटेज आहे, त्याचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे. तुम्ही जर पाहिला नसेल तर तो पाहून घ्या. आपल्या YouTube चॅनलवरती तो अवेलेबल आहे. ज्याचा यूज तुम्हाला होईल आणि जेणेकरून तुम्हाला कुठल्या टॉपिकला तुम्ही किती वेळ दिला पाहिजे, यासाठी तुम्हाला हा उपयोगी पडेल. त्याच्यानंतर आपण पाहतोय की आता वेबसाईट्स कुठल्या कुठल्या आहेत. तर बघा, आता
वरीच बघा MST CET ची जी ऑफिशियल वेबसाईट आहे त्याच्यावरती सुद्धा काही तुम्हाला क्वेश्चन पेपर्स देतात किंवा नवनवीन जे काही अपडेट्स येत आहेत MST CET ते तुम्हाला पाहायला भेटतं. जसं की आपण पाहिलं वेदांत, तुम्हाला त्याची वेबसाईट पण आहे आणि त्याचं हे पण आहे, वेबसाईट आहे, ऍप आहे. तसंच नंतर तुम्ही डाऊट नोट म्हणून पण येतात, त्याचं पण तुम्ही ऍप्लिकेशन व्हॉट्सअपला सुद्धा ते तर अवेलेबल आहे डाऊट नोटचं, तुम्ही ते पण पाहू शकता. तसंच विद्यार्थी मित्रांनो पाहायला गेलं की आपण बघतो की युट्यूब चॅनल आहेत, ठीक आहे बाबा युट्यूब चॅनल भरपूर आहेत, पण त्यापैकी बेस्ट युट्यूब चॅनल कुठलं आहे, की मी कुठल्या युट्यूब चॅनल रेफर करू? तर जसं की मी सजेस्ट करेल की तुम्हाला फिजिक्स वाला आहे, नंतर अनअकॅडमीचं आहे किंवा वेदांतूचं आहे. आणि फिजिक्स वालाचं पण आता मी स्वतः फिजिक्स वालाचे लेक्चर्स केले होते. फिजिक्स वालाचं पण कंटेंट एकदम भारी आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ सगळ्या प्रकारचं नॉलेज दिले जाते आणि ते डीप मध्ये आहे आणि ते एकदम फ्री आहे YouTube वरती. तुम्ही ते पाहू शकता. नंतर अनअकॅडमीचं पण कसं आहे बघा, अनअकॅडमी काय करतं तुम्हाला प्रोव्हाइड करतंय कसं की लाईव्ह लेक्चर्स असतात किंवा रेकॉर्डेड क्लासेस पण असतात त्याचे MST CET चे आणि ते पण सब्जेक्ट वाईज एकदम डीप मध्ये शिकवलेलं असतं. अनअकॅडमी झालं, वेदांतूवर पण आपण लाईव्ह लेक्चर्स असतात त्याच्यामध्ये मग आणि त्याच्यामध्ये सगळे क्वेश्चन्स घेतले जातात. जे काही प्रिव्हियस इयर क्वेश्चन असतील हे ते सर्व काही. तसंच एक्झामर पण आहे, त्याच्यामध्ये पण काय ऑफ MST CET ला कुठल्या सिलेबसवर आहे बघा. कुठले सिलेबस इम्पॉर्टंट आहे, कुठले टॉपिक्स आहेत ते सगळं याच्यावरती आहे. तुम्ही फक्त ऑनलाईन शोधलं पाहिजे. ऑनलाईन भरपूर काही आहे विद्यार्थी मित्रांनो. पण आपण ऑनलाईन दुसरंच काहीतरी शोधत बसतो. आता बघा आपण कुठले कुठले कोर्सेस आपण घेऊ शकतो MST CET साठी. तर बायजूसचा पण ऑनलाईन कोर्स आहे. तो पण आपण घेऊ शकतो. याच्यामध्ये काय काय आहे तर बघा लर्निंग मॉडेल्स, असाइनमेंट असतात, त्याच्यामध्ये क्विजेस असतात आणि जसं आपण पाहिलं की बायजूसचं क्विजेस हे ते खरंच त्याच्यामध्ये असे ट्रिकी क्वेश्चन्स असतात जे की आपल्याला एक्झाम मध्ये आपला माइंड शार्प करण्यासाठी जे क्वेश्चन्स असतात ते क्वेश्चन्स क्विज मध्ये वगैरे असतात. त्याच्यानंतर आपण जसं की बायजूसचं आहे तसंच अनअकॅडमीचं आहे, वेदांतूचं आहे, आकाशचं पण आहे. हा परंतु याच्यामध्ये पेड पण असू शकतात. ते तुम्हाला त्या वेबसाईटवर किंवा त्या ऍप्लिकेशन डाउनलोड केल्यानंतर कळेल. याच्यामध्ये काही ऍप्लिकेशन्स पेड आहेत जसं की आकाश आहे ते पेड आहे. त्याला पैसे थोडेफार खर्च करावे लागतील. पण विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही आज पैसे इथं खर्च केलात, तुम्ही आज या रिसोर्सेस वरती गेलात, आज हे कोर्सेस घेतले आणि जर तुम्ही भविष्यामध्ये एक चांगले इंजिनियर झालात, तर तुम्हाला काहीच वाटणार नाही की मी त्यावेळी ₹100-200 किंवा जे काही त्यांचं पेड खर्च असेल ते मी पे केलं. तुम्ही तुमच्या फ्युचरसाठी एवढं तर करू शकतात. मग जर पेड असेल तर तुम्ही पेडही घेऊ शकतात. त्यामुळं हे बघा आणि प्रत्येक जणांचं असतं की आता ठीक आहे मी माझं शेड्यूल कसं करू. आपण बघा मॉर्निंगला काय करायचं, आपण कुठला तरी वरचा एक ऍप किंवा कुठल्या पण वेबसाईट वरती जाऊन ऍप वरती जाऊन आपण त्या एखादा टॉपिक लर्न करायचा आणि तोच टॉपिक आपण दुपारी काय करायचं त्याच टॉपिकला काय करायचं आपण त्याचे क्वेश्चन करायचे, त्याचे त्या टॉपिकचे क्वेश्चन प्रॅक्टिस करायचे. सकाळी लेक्चर बघितलं की आपल्याला ते आठवत असतं कारण आपण ते जस्ट आत्ताच वाचलेलं असतं किंवा जस्ट आताच पाहिलेलं असतं. मग त्या टॉपिक वरचे लगेच विद्यार्थी मित्रांनो प्रॅक्टिस क्वेश्चन पेपर्स आहेत किंवा प्रॅक्टिस क्वेश्चन जे आहेत, जे काही तुमच्याकडे बुकलेट्स वगैरे असतील किंवा असाइनमेंट्स असतील किंवा जे काही तुम्ही बुक रेफर करता त्या बुक मधले त्या टॉपिक वरचे क्वेश्चन तुम्हाला जेवढे सॉल्व्ह करता येईल तेवढे मॅक्झिमम क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. त्याच्यानंतर काय करायचं, इव्हिनिंगला काय करायचं, त्याच याच्यावरती त्याच टॉपिक वरती एखादी मॉक टेस्ट अवेलेबल होती का कुठं ऑनलाईन रिसोर्स वरती किंवा एखादा कुणाकडून क्वेश्चन पेपर काढून भेटतो का, कुठल्या क्लासेसचा त्या टॉपिक वर झालेला क्वेश्चन पेपर आहे का, हे चेक करायचं आणि त्याची मॉक टेस्ट द्यायची. आणि मॉक टेस्ट हे देताना तुम्ही विद्यार्थी मित्रांनो खरंच सांगतोय मी, तुम्ही प्रामाणिकपणे मॉक टेस्ट वगैरे देत जा. कारण भरपूर जण काय म्हणतात ऑनलाईन आहे, कॉपी करेल, हे करेल. विद्यार्थी मित्रांनो आज तुम्ही मॉक टेस्ट मध्ये चांगले मार्क्स घेताल पण भविष्यामध्ये तुम्हाला त्याचा फायदा काहीच नसणार आहे. भविष्यामध्ये तुम्हाला असं वाटेल की मी जर त्यावेळेस थोडा अभ्यास केला असता तर आज माझं कॉलेज हे नसून एखाद्या चांगल्या कॉलेजमध्ये मी चांगल्या कंपनीमध्ये असलो असतो. आणि आपण नाईटच्या वेळेस काय करू शकतो तर ते जे टॉपिक आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपण सकाळपासून जेवढं काय केलं तेवढं सगळ्यांना रिव्हिजन करायला पाहिजे. रिव्हिजन मोस्ट इम्पॉर्टंट आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही हे मॉक टेस्ट देताय किंवा प्रॅक्टिस क्वेश्चन करताय त्यावेळी जो क्वेश्चन तुम्हाला हार्ड गेला किंवा जो क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह नाही करता आला त्याला नाईटला एकदा परत रिवाइज करा. कारण तुम्ही जेवढं एखाद्या टॉपिक वरती
हिट करताल, जेवढं त्याला बाय हार्ट करून घेण्याचा प्रयत्न करताल, तेवढा तुमचं कॉन्सेप्ट बिल्ड होणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आणि आपण त्याचे काही बेनिफिट्स पण आहेत, जसं की आपण फ्लेक्झिबिलिटी पाहू शकतो, की आपण काय करतो, एखादा घरी बसल्या बसल्या आपल्याला जसं फ्री शेड्यूल आहे त्यानुसार आपण आपल्याला जसा वेळ मिळेल त्यानुसार आपण अभ्यास करू शकतो. त्याच्यानंतर आपण पाहिलं की आपल्याला पर्सनलाइज पण आहे बघा. आपण हा एखादं जसं की आपण मग पाहिलं की एक वेबसाईट होती, त्याचं नाव माझ्या लक्षात येईना बघा, व्हिडिओ मध्ये सांगितलं की ती वेबसाईट आपल्याला पर्सनल गाईड करते की हा ठीक आहे, तुम्ही आता इथपर्यंत आलात, तुम्हाला यानंतर असं करायला पाहिजे, की तुमची पात्रता किती आहे, तुमचं कॉन्सेप्ट किती बिल्ड झालंय, आणि आपण खरंच इथून पुढे आपल्याला कसं केल्यानंतर आपण 0 टू हाय जाऊ शकतो, हे आपल्याला पर्सनली फीडबॅक आपल्याला त्या वेबसाईट वरती भेटतात. आणि एक्स्ट्रा जे गायडन्स असतं ते पण आपल्याला ऑनलाईन भेटून जातं. आणि याच्यामध्ये भाई डिस्ट्रॅक्शन्स पण खूप असतात आणि काही कॉमन मिस्टेक करतो आपण, जसं की आज या म्हणजे या युट्यूब चॅनल वरती पाहिलं, किंवा आज मी ह्या वेबसाईट वरती एक लेक्चर पाहिलं, उद्या दुसऱ्या वेबसाईट. असं करू नका. तुम्ही काय करा, कुठलं तरी एक ऑप्शन निवडा, की हा ठीक आहे, मी याचं करेल. तुम्ही पहिल्यांदा चेक करा की तुम्हाला कुठल्या वेबसाईटचं किंवा कुठल्या क्लासेसचं, कुठल्या युट्यूब चॅनल्सचं तुम्हाला प्रॉपर समजतंय, आणि एक ती एक युट्यूब चॅनल किंवा एक ती एक वेबसाईट, एक ती एक ऍप प्रॉपर फॉलो करा. तुम्ही जर एक महिना हे, एक महिना ते, किंवा एक दिवस हे एक दिवस ते करत असाल, तर विद्यार्थी मित्रांनो, यानं तुम्हाला कॉन्सेप्ट तर तुमचा काही येणारच नाही, आणि तुम्ही जे काही पण लर्न करतायत त्याची लिंक तुम्हाला लागणार नाही. त्यामुळे कसं, तुम्ही एक ती एक वेबसाईट, एक ती एक ऍप किंवा एक ती एक युट्यूब चॅनल प्रेफर करा, आणि तेच कंटिन्युअसली तुम्ही चालू राहू द्या. त्याच्यानंतर तुम्ही काय करा, दररोज त्याला रिवाइजिंग. तुम्हाला आता सांगितलं की आपण रिवाइज करत नाहीत काय, हा जाऊ दे आजचं सोपं होतं राव, काय गरज नाही रिवाइज. असं न करता आपण दररोज रिवाइज केलं पाहिजे, त्याच्या मॉक टेस्ट दिल्या पाहिजेत, आणि त्याचं अनालिसिस पण केलं पाहिजे, की हा मी कुठं चुकतोय, मला आणखीन कुठं इम्प्रुव्हमेंट केली पाहिजे. तर या सगळ्या गोष्टी आपण, ठीक आहे, एवढं काय कॉमन गोष्ट आहे, कोणी पण करतं, अशा आपण ह्या कॉमन मिस्टेक करतो, त्याच्यात काय एवढं नाही येतंय, जाऊ दे, सोडून दे. असं न करता ते का येत नाहीये, त्याच्यामध्ये माझी काय मिस्टेक होतीये, हे आपण समजून घेतलं पाहिजे. आणि जे विद्यार्थी ह्या कॉमन मिस्टेक्स टाळतात, तेच विद्यार्थी टॉपर होतात. तुम्हाला खरं सांगतो, या कॉमन मिस्टेक्स तुम्ही टाळा. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला आपल्या कमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका. आणि तुमच्यासाठी अजून एक महत्वाची सूचना, की आपल्या युट्यूब चॅनल वरती कॉलेज रिव्ह्यू सिरीज सुरू आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला आता ऍडमिशन घेण्यासाठी लागणार आहे, कुठल्या कॉलेज कसं आहे, त्याचे प्लेसमेंट किती आहे, त्याला किती मार्क्सचा कट ऑफ किती आहे, काय हे सगळी डिटेल इन्फॉर्मेशन आपल्या युट्यूब चॅनल वरती प्रोव्हाइड केलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून आपल्या चॅनलवर जी काही नवीन अपडेट्स येतील ती पहिल्यांदा तुम्हाला कळेल. तर विद्यार्थी मित्रांनो, पुनश्च एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक अभिनंदन. आपण जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि आपल्या विद्यार्थी मित्रांनो, आपल्या मित्रांपर्यंत या अशा नवनवीन व्हिडिओज शेअर करायला विसरू नका, जेणेकरून त्यांनाही या गोष्टीचा फायदा होईल. व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये पुनश्च एकदा कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.